महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस जे काही भूकंप होत आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपलं चॅनल सांगतं की बिनधास्त बोललं पाहिजे. आपण सांगतो बिनधास्त बोललं पाहिजे. पण जेव्हा जेव्हा बिनधास्त बोलायला लागलं तेव्हा संघर्ष सुरू होतो. जसं मनोज जरांगे पाटील बिनधास्त बोलायला लागले आणि त्यांच्यावर चौकशा सुरू झाल्या, त्यांचं आंदोलन दाबण्याचे प्रयत्न झाले आणि त्यांचा मार्ग खडतर झाला. पण तरीही ते बिनधास्त बोलतायत म्हणूनच बिनधास्त बोलत राहिलं पाहिजे. आताच्या सध्याच्या राजकारणाचा विषय जर केला तर नरेंद्र मोदी असेल, देवेंद्र फडणवीस असेल किंवा शरदचंद्र पवार असेल, या तिन्ही नेत्यांना मात देणारा एक पठ्ठ्या आता निर्माण होतोय. तो कोणता पठ्ठ्या आहे आणि त्याचं राजकारण काय असणार आहे आणि ते जरांगेच आहेत का जरांगेच्या पाठीमागं कोणी